तर हाय हॅलो, कशात आहे? खूप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप साऱ्या मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी आलेले आहे खास जे आहे तर ते किचन टूर घेऊन. तर किचनचा जो माझा व्हिडिओ किचन आहे तर त्याचा स्पेशल असा व्लॉग केलेला आहे. तर ते किचन तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्यामध्ये डेकोरेशनसाठी मला अजून काय काय करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही सजेशन देऊ शकता आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा. सो चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा. किचन कसं वाटतं ते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की कशा प्रकारे स्पेस मॅनेज केलाय किंवा किचनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने जो किचनचा स्पेस आहे तर तो वाढवू शकता किंवा स्टोरेज आहे तुमचं ते तुम्ही कशा पद्धतीने ठेवू शकता. ह्या साऱ्या टिप्स ज्या आहेत तर त्या मी सगळ्या सांगितलेल्या आहेत. सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा, घर मॅनेज करायचं म्हटलं किंवा सांभाळायचं म्हटलं तर बायांची आहे तर ती तारेवरची जी कसरत आहे तर ती चालूच असते. तर फायनली माझं घरातलं सगळं उरकलं होतं तर म्हटलं की माझं किचन टूर आहे किंवा माझं किचन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करावा यासाठी हा व्हिडिओ खास करून मी शूट केलेला आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने जे आहे तर ते ऑर्गनाईज करून ठेवत असते. आणि घरात छोटं बाळ आहे तर त्यामुळे मला किचनमध्ये खूप सारं डेकोरेशन किंवा ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत तर त्या मी ठेवत नाही. नॉर्मली मी त्या घरीच विणते किंवा विणकाम जे आहे ते भरपूर प्रमाणात मला येतं. पण बाळामुळे मी काय केलं ते ठेवलेलं नाही आहे, कारण ती सारखी ओढते किंवा किचनवरती चढते. लागायची किंवा तुटायची फुटायची खूप सारी भीती असते. लहान मुलं असलं की हे सारं होतच राहतं. सो चला आता तो विषय ठेवत बाजूला आणि माझं जे किचन आहे तर ते चला किचनची टूर करूयात. तर बघा, फायनली सुरुवात करूया या बोर्डपासून. तर हा बोर्ड तर अगोदर आमचं फ्रीज जो होता तर ह्या साईडला होता, पण नॉर्मली तो मध्येच येत होता आणि जो किचन ओटा आहे तर तो दुसऱ्या साईडने वाढून घेतला, त्यामुळे फ्रीज जो आहे तर तो पलीकडे ठेवला. तर ह्या बाजूला बेसिंगच्या वरती आम्ही बसवलेला आहे ॲक्वा म्हणजेच की फिल्टर, आणि त्यासाठी बसवलेले आहेत दोन. त्याचं जे पाणी आपण जे फिल्टर करतो तर ते दोन बसवलेले आहेत. तर नॉर्मल बघा, आमच्या इथे बोरचं पाणी असतं किंवा नदीचं वगैरे, तर त्यामुळे. आणि इथे मी डेकोरेशनसाठी ठेवलेला आहे छोटासा मनी प्लॅन्ट. तर हा मनी प्लॅन्ट भरपूर प्रमाणात मोठा ग्रोथ झालेला होता, तर तो ग्रोथ झालेला आहे तर तो मी गॅलरीत लावला. आणि हे जे आहेत दिवे तर ते रोज देवपूजेला लागतात. देवपूजा करून झाली की 2-3 दिवे आहेत तर तो एक आणून ठेवायचा. आज घासलेला उद्या सकाळी देवपूजा करण्यासाठी घ्यायचा. तर भांडेसुद्धा माझे घासून झाले होते आणि ते किचन वॉटर मी तसेच ठेवलेले. तर भरपूर असा स्पेस जो आहे तर तो किचन ओटर मी करत असते, कारण मला असा गिजगजीत जो किचन ओटा आहे किंवा खूप सारा भरलेला तो अजिबात आवडत नाही त्यासाठी. तर इथे हा जो आहे तर तो आहे तांब्याचा हांडा. तर बघा, नॉर्मली कधी कधी लाईट जाते किंवा पाणी वगैरे, तर त्यामुळे जो हांडा आहे तर तो पिण्याच्या पाण्यासाठी स्टोरेजसाठी मी खाली काढून ठेवलेला आहे. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय तर खाली आहे भाकरीचं टोपलं किंवा डिश वाटी तुम्ही काय म्हणता ते, आणि त्यावरती भाजी आणि चटणी वगैरे उरली काय तर ते अशा पद्धतीने मी काढून ठेवत असते किंवा स्टोरेज करत असते दिवसभरासाठी सुद्धा. आणि त्याच्याच वरती मी ठेवलेला आहे ओव्हन. तर हा बघा, नॉर्मली मी जास्त कधी यूज करत नाही. जर मुलांना काही वेगळं खायचं असेल किंवा मग खूप सारी घाई वगैरे असेल तर त्यामध्ये थोडंफार करून घेते. आणि इथे ठेवलेला आहे वरती मिक्सर. तर बघा, खाली खूप सारा स्पेस भेटावा, मला रिकामी जागा राहावी यासाठी जो मिक्सर आहे तो मी वरती ठेवत असते. आणि या ठिकाणी सेल्फमध्ये मी जे आपली जिरी मोहरी किंवा ओवा वगैरे आहे तर त्याचा स्टोरेज करून ठेवलेला आहे. आणि इथे आहे ते चपातीच्या पिठाचा डबा आणि शेजारीच मसाल्याचा डब्बा आहे. तर बघा, तो जर खाली ठेवला तर घरात लहान मुलगी आहे आमच्या, तर ती सारखी उचकते किंवा तिला मसाला वगैरे लागू नये यासाठी जो मसाल्याचा डब्बा आहे तर तो मी वरती ठेवलेला आहे. आणि हा जो स्विच आहे तर तो एक मी ओव्हनसाठी आणि एक मिक्सरसाठी तर अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. म्हणजे नॉर्मल तो आधीच होता, पण एक ओव्हनसाठी केला आणि एक मिक्सरसाठी, म्हणजे तिथं पण काही टेन्शन नाही. आणि तो कोपऱ्यात आहे त्यामुळे तिथं कोणी जात नाही. आणि त्याच्याच समोरच्या थोडंसं साईडला ठेवलेला आहे गॅस. तर बघा, गॅस पूर्वेकडे आपण तोंड करून स्वयंपाक करावा किंवा मग पश्चिमेकडे असं बऱ्याच वेळा बोललं जातं. तर त्यासाठी माझा किचन फक्त आडवाच होता, बट मी आता यल टाईपमध्ये करून घेतलेला आहे. तर तो अशा पद्धतीने केला आहे. आणि किचनच्या शेजारीच थोडासा स्पेस होता तर तिथे ठेवलेला आहे फ्रीज. तर किचनची जी जागा आहे तर ती बऱ्यापैकी मी सगळीच अशी मॅनेज करून घेतलेली आहे. आणि घ्यायच्या समोरचा जो भाग येतो तर तो सगळा रिकामा आहे, तर तो मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवेन. तर बघा, इथे जिथं आपला गॅस आहे तर तिथेच आपल्या ज्या छोट्या छोट्या डिशा असतात किंवा पितळ्या वगैरे, आमच्याकडे तर पितळ्या बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. सो त्याच्या शेजारी तर त्याच्या खालीच जो आहे मगाशी मी ओपन केलेला तर तिथे पीठ आणि तेल वगैरे ठेवलेलं असतं. आणि इथे बघा, चहा पावडर किंवा जे छोटे छोटे वस्तू आहेत आपले मीठ किंवा रोजच्या भाजीसाठी लागणारे. आणि इथे खाली आहेत तर एक्स्ट्राचे शेंगदाणे आणि तांदूळ वगैरे. तर बघा, हे बासमती तांदूळ वगैरे आहेत तर ते कधीतरी पुलाव किंवा बिर्याणी यासाठी वापरते. आणि
आणि त्याच्या शेजारचा जो कप्पा आहे तर ह्या प्रकारे जे येतं बघा कांदे किंवा बटाटे स्टोरेजसाठी, तर ते ह्या व्हाईट कलरच्या पिशवीमध्ये कांदे भरून ठेवलेत आणि त्याच्यावरती बटाटे. तर नॉर्मली बटाटे हे एकदम नाही आणत मी, थोडे थोडे आणत असते. तर इथे बघा हे जे तांदूळ आहेत तर हे आणले होते गावावरून आणि ते इथं अशा पद्धतीने स्टोअर केलेले आहे, कारण ते एवढे सारे एकदम एका बरणीमध्ये बसत नव्हते त्यासाठी. आणि ते आहे सिलेंडरची टाकी. तर त्या सिलेंडरच्या टाकीच्या शेजारीच होती पिशवी. तर ती पिशवी भाजीला जाण्यासाठी पटकन कुठे सापडत न लागता ती पिशवी काढली की लगेच भाजीला जाऊ शकतो यासाठी तिथे ठेवलेली आहे. आणि हे जे आहे तर हे रोज पाणी पिण्यासाठी, आपले चहा पिण्यासाठी कप आणि पाणी पिण्यासाठी परत ग्लास, तांब्या, मिक्सरचे भांडे, छोटे छोटे चमचे किंवा पळ्या. आणि या ठिकाणी आहे तर ते बघा मोठी कढई. तर ह्या कढईच्या आतमध्ये 2-3 साईजच्या कढया आहेत आणि 2 कुकर आहेत. नॉर्मली हे जे 2 कुकर आहेत तर ते डेली वापरले जातात, कारण लहान मुलं असली म्हणजे की त्यांना वरण भात किंवा मग खिचडी भात त्यांना तर लागतातच. तर इथे बघा मुलांचा खाऊचा डबा आहे आणि एक्स्ट्राचा साखरचा, पोह्याचा, बेसन ह्या सारख्या जे डबे आहेत तर ते तिथे स्टोअर केलेले आहेत. आणि नंतर शेजारच्या कप्प्यामध्ये इथे पातेले किंवा मग मोठं मिक्सरचं भांडं, ज्याला लग्नाला डिशा तर त्या तिथे स्टोअर करते. आणि ह्या ठिकाणी आपले जे आहे तर ते मोठे पाट किंवा मग पळपट, मोठे ताटं जे आपण जास्त वापरत नाही ते, आणि परात वगैरे तर तिथं स्टोअर करत असते. आणि हा आहे बेसिंगच्या खालचा कप्पा. तर हा मी कशासाठी वापरते बघा, आपण जर एक्स्ट्राचा किराणा भरला किंवा पाऊच वगैरे जर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 लिटरमध्येच भेटतात ते, तर एवढं सगळं आपण एकदम वापरू शकत नाही, तर ते इथे स्टोरेज करण्यासाठी. आणि हा होता ओल्या कचऱ्याचा डस्टबिन, की तो बाहेर न जाता मी बेसिंग खालीच ठेवलं होतं की पटकन त्या ठिकाणी टाकू शकन यासाठी. आणि वरती जे आपण कप्पे केले आहेत स्टोरेजसाठी, तर इथे बघा इथे सगळे जे ठेवलेले आहेत तर ते तांब्या पितळाचे भांडे, की जेणेकरून ते एका साईडला किंवा देवाचे जे भांडे आहेत तर ते एकाच बाजूला राहतील यासाठी त्याला स्पेशल जो कप्पा आहे तर तो दिलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि त्याच्या शेजारी जे आहे तर ते आहेत मोठे मोठे डबे. तर ह्या डब्यामध्ये बघा आपलं जे उन्हाळी काम आहे तर ते सगळं स्टोअर केलेलं असतं. शेवया, पापड किंवा मग कुरडया ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या डब्यांमध्ये त्या स्टोअर केलेल्या असतात. आणि एक्स्ट्राचे जे भांडे आहेत किंवा नवीन ते कधी न वापरलेले पण घेऊन ठेवलेत. म्हणजेच की माझ्या सासूबाईंना खूप सारे हाऊस आहे, तर असेच नवीन नवीन भांडे घेत असतात, ते न वापरलेले ते पण वरती स्टोअर करून ठेवलेत. आणि ह्या साईडला सुद्धा, तर ह्या साईडला एका कप्प्यात जे आहे तर ते आहे गणपती डेकोरेशनचं साहित्य, कारण ते इतर वेळेस कुठे हारून जातं किंवा इथे तिथे हात लागतो, तर त्यामुळे ते एक्स्ट्रा वरतीच कप्प्यात ठेवलेलं आहे. आणि हा येतो तो बेसिंगचा भाग. तर अशा पद्धतीने जो मी किचनचा आहे तर ते ऑर्गनाईज किंवा मग ह्या पद्धतीने मी ते ठेवत असते, की जेणेकरून ते छान दिसावा आणि रिकामं आणि सुटसुटीत आपलं जे किचन आहे तर ते दिसावं. तर बेसिंगच्या इथं पायपुसणी मी कंटिन्यू ठेवत असते, कारण भांडी घासताना पाणी वगैरे उडतं. पण नॉर्मली त्यामागचं एक कारण आहे, जर तुम्ही भांडी घासताना पायाखाली जर पायपुसणी वगैरे जर घेतली तर तुमच्या पायाच्या टाचा जे आहेत तर त्या अजिबात दुखत नाही. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका.